हाय. आपण प्रगतशील झालो आहे आणि 2025मध्ये मी असे बरेच फॅमिलीज बघते की ज्यांच्या घरी एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. पण होतं काय, ती लोकं असं दाखवतात की आम्ही मुलाला आणि मुलीला किती समसमान ट्रीट करतोय. पण मुलाला फक्त काय येत असतं, घरातला पसारा आवरायचा, अंथरुणं आवरायची, कपड्यांच्या घड्या करायचा आणि असंच एखादं छोटं-मोठं काम, चहा करणे, मॅगी करणे वगैरे. त्या पलीकडे मुलीला घरामध्ये धुणी धुता येतात, भांडी घासता येतात, स्वयंपाकात आईला मदत करता येते. तर तुम्ही जर अशी अपेक्षा करत असाल की आम्ही मुलाला परदेशामध्ये शिकायला पाठवणार आहोत, तिथे जर तो एकटा राहणार असेल आणि त्याला जर बाथरूम स्वच्छ करता येत नसेल, टॉयलेट स्वच्छ करता येत नसेल, तर हे अपयशच आहे ना. तर आपण असं म्हणतोय की आम्ही मुलाला आणि मुलीला समसमान वागणूक देतोय, तर इथे आपण नाही देत आहोत. तर बदला. बाहेरच्या कंट्रीजमध्ये जे काम मुलगी करते ते काम मुलगाही करतो. घरातली स्वच्छता हा कोणा एकाचा जॉब नसून घरातल्या सगळ्यांचं ते काम आहे असं धरलं जातं आणि ते असलंही पाहिजे. प्रगतशील फॅमिली किंवा प्रगतशील देश, आपल्याला हे बदल आपल्यामध्ये आणावे लागतील. बघा, विचार करा.